सिंहासन कायमचं कोणाचं नसतं. जनतेच्या मनातला निर्णय अंतिम असतो. नमस्कार, आपण पाहत आहात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. आजचा प्रश्न सरळ आहे. सध्याचं बदलतं राजकीय चित्र पाहता भविष्यात देशात सत्ता बदल होऊ शकेल का? मित्रांनो, भारतीय लोकशाहीत एक गोष्ट कायम दिसून आली आहे. जेव्हा जनतेला वाटतं की त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा ती नवीन पर्याय शोधू लागते. आज देशात महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचा वाढता खर्च, शेतकरी प्रश्न आणि सामाजिक असमानता यासारख्या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. विशेषतः तरुण वर्गामध्ये एक वेगळी मानसिकता तयार होताना दिसत आहे. अनेक तरुण पारंपरिक राजकीय पक्षाबरोबरच नव्या राजकीय पर्यायांकडे पाहू लागले आहेत. सोशल मीडिया, युट्यूब, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि विविध नव्या राजकीय संघटनांच्या माध्यमातून तरुण आपला आवाज व्यक्त करत आहे. याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टी सारख्या नव्या राजकीय पर्यायांबद्दल उत्सुकता व्यक्त होताना दिसते. हा प्रवाह किती मोठा होईल? तो निवडणुकीत मतांमध्ये परिवर्तित होईल का? आणि त्याचा राष्ट्रीय राजकारणावर किती परिणाम होईल हे भविष्यात स्पष्ट होईलच. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, भारतीय राजकारणात तरुण मतदार आता फक्त प्रेक्षक राहिलेला नाही. तो प्रश्न विचारतो आहे, तो पर्याय शोधतो आहे आणि तो आपल्या मताच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच आगामी निवडणुकांमध्ये केवळ सत्ताधारी पक्ष आणि प्रमुख विरोधक यांच्यातील संघर्षच महत्वाचा ठरणार नाही, तर नव्या राजकीय विचारसरणी, नव्या संघटना आणि तरुणांच्या अपेक्षा देखील निर्णायक भूमिका बजावू शकतात. याशिवाय महागाई, बेरोजगारी, ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी प्रश्न, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य आणि लोकशाही संस्थांबद्दलचा जनतेचा विश्वास हे मुद्देही निवडणुकांमध्ये प्रभाव टाकतील. मात्र सत्ता बदल होणार की नाही याचे उत्तर आज कोणाकडेच नाही. कारण लोकशाहीत अंतिम निर्णय नेता, पक्ष किंवा विश्लेषक घेत नाहीत. तो निर्णय भारताची जनता घेते. मतपेटीतून निघणारा निकालच राजकारणाचा खरा भविष्यवेध ठरवतो. सत्ता येते आणि जाते, पण जनतेचा कौल इतिहास घडवतो. मी आहे राजेंद्र झेंडे. आपण पाहत होता थेट वार्ता. धन्यवाद.